फलटणमधील त्यांच्या घरात आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली, तर पुण्यातील घरात अजूनही झाडाझडती सुरू आहे। काल सकाळी सातारा आणि पुण्यातील त्यांच्या घरावर आयकर विभागानं छापेमारी केली होती। संजीवराजे नाईक निंबाळकर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूया। पुण्यातल्या प्रभात रोडवरती असणाऱ्या संजूराजे निंबाळकर यांच्या बंगल्यावरती काल सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेली आयकर विभागाची धाड अजूनही सुरूच आहे। जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत, तरीही अधिकारी संजूराजे निंबाळकर यांच्या बंगल्यामध्ये तपासणी करत आहेत। पुण्यातील प्रभात रस्त्यावर हा त्यांचा बंगला आहे। गोविंद डेअरी बाबतची खरं तर त्यांची चौकशी आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की पुणे आणि फलटण या ठिकाणी काल एकाच वेळी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांची चौकशी होती। जवळपास 24 तास उलटून गेले, तरीही या ठिकाणची चौकशी जी आहे ती सुरू आहे। विविध ठिकाणच्या आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती खरं तर समोर येते। त्यामुळं गेले 24 तासापासून अधिक काळ या ठिकाणी पुण्यातील प्रभात रोडवरती असणाऱ्या त्यांच्या बंगल्यामध्ये चौकशी केली जाते। आयकर विभागाचे अधिकारी आहेत। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज।